नवरात्र स्पेशल मस्त अशी मऊसूत लागणारी भगरीची भाकर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी भगरीचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे घरी बनवलेलं असेल तर ते पीठ घेतलं तरी चालेल। एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकायचे, 1 चमचा भरून मीठ टाकायचं आणि 1 चमचा भरून इथे आपल्याला तूप टाकायचे। पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर 1 वाटी इथे आपल्याला भगरीचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचे। चांगलं असं बेलण्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि गॅसवर लगेच उतरवून घ्यायचे आणि तसंच 5 ते 6 मिनिटासाठी तसंच ठेवायचे पिठाला। अर्धी वाटी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर 1 वाटी ओलं नारळ, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी आणि छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर तुपामध्ये ही पेस्ट ॲड करायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे चवीनुसार आणि परत मस्त अशी नारळाची चटणी जी आहे तर ती बनून तयार झाली आहे। तर इथे उकड काढलेलं पीठ जे होतं तर ते पराठीमध्ये ॲड केलं आहे। त्याला चांगलं असं मऊसूत बनवून घ्यायचं आहे। फारसा काही वेळ नाही लागत त्याला, 2 ते 3 मिनटामध्ये चांगलं असं मऊ पीठ जे आहे तर ते बनवून तयार होतं। आवडीनुसार मस्त छोट्या छोट्या साईजच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहे आणि छान कमी गॅसवर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचे। थोडंसं तूप त्याच्यावर ॲड करायचे, तेल ॲड केलं तरी चालेल। मस्त अशा मऊसूत लागणाऱ्या भगरीच्या भाकरी ज्या आहेत तर त्या बनवून तयार झाल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा।